चिखलोली संघाकडून सलामीवीर फलंदाज स्ट्राईक वरती हर्षदला पाहतोय. नॉन स्ट्राईक वरती रोशन गोलंदाजीसाठी गोलंदाज राईट राऊंड विकेटने प्रेम सज्ज झालेला. आणि त्यांचा ग्रीन सिग्नल सामना इथे चालू होतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट पाहिला होता परंतु सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना फलंदाजाला पाहतोय. एक धावेने इथे खातं ओपन करत असताना पाहतोय आपण हर्षदला. स्वतःचं व संघाचं खातं इथे ओपन होतंय. एक धावेने सारायला चिखलोली संघाचं. आता स्ट्राईक एन वरती रोशनला पाहतोय. फेस करील गोलंदाज प्रेम याच्या गोलंदाजीवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालं आहे. प्रेम खांद्यावरती छोट्याशा खांद्यावरती मोठी जबाबदारी घेऊन सज्ज झालाय. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न सॉफ्ट आणणे चेंडूला लेग साईडच्या दिशेने हलक्या हातामध्ये खेळून काढलाय रोशन याने. आणि एक धाव प्राप्त करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना पाहिलं तर आपण एक एक धावेने इथे खातं ओपन करत असताना स्वतःचं पाहिलं आपण. 2 धावा 10 फलकावरती. फलंदाजाचा विचार केला ना पहिल्या चेंडूवरती फक्त सिंगल धाव काढली होती. त्यानंतर पुढील चेंडू फेस करत असताना दोन्ही फलंदाजांनी 4-4 धावेने इथे सुरुवात करतात. मोठा फटका खेचत असताना 4 धाव पुढे जातात. धाव फलकावरती धाव पाहतोय आपण 11 धावा. थोडासा बाहेरून खेळण्याचा प्रयत्न पण आम्हाला वाईटचा इशारा करतात म्हणजे एक्स्ट्राच्या सर्वांमध्ये इथे धाव मिळत असताना सारा 11 चिखलोली संघाला. पाहतोय क्षेत्ररक्षक चुकी करत असताना जीवनदान मिळते ते फलंदाज रोशन याला. सलामीवीर फलंदाज रोशन हलक्या हातामध्ये चेंडूला खेळला होता. तिथे क्षेत्ररक्षक होते त्याने चुकी आणि चुकीचं रूपांतर एक धावेमध्ये. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. एकही गडी बाद नाही झाला सारे चिखलोली संघाच्या. 13 धावा. नवीन गोलंदाजीसाठी आलाय तो दर्शनला पाहतोय आपण.
फुलटॉस चेंडू होता, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅट संपर्क भेटत नाही. पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात, म्हणजे वाईटने इथे सुरुवात करत असताना पाहतोय आपण गोलंदाज दर्शनला पाहतोय आपण एक्स्ट्राची धाव सारा इलोन चिखलोली संघ. आपण दोन्ही फलंदाजांना चांगली फलंदाजी, मोठे फटके आल्यानंतर सिंगल देताना पाहतोय आपण. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर पुन्हा एकदा लाईन पासून भरकटत असताना पण आम्हाला वाईटचा इशारा करतात, म्हणजे अजून एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये दर्शन इथे बहाल करत असताना सारा 11 चिखलोली संघाला दर्शनचा विचार केला ना तर तब्बल या ओव्हरमध्ये दर्शनने 3 चेंडू फेकले, त्यामध्ये 2 एक्स्ट्राच्या धाव देत असताना मला पंच वाईट म्हणजे अजून एक एक्स्ट्राची धाव पाहायला भेटते. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी खांद्यावरती स्वतःच्या घेतली होती दर्शन याने, परंतु आपण 3 चेंडू या ओव्हरमध्ये वाईट फेकत असताना दर्शनला पाहतोय खराब गोलंदाजी करत असताना पाहतोय आपल्या संघासाठी गोलंदाज दर्शन. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, लेग बिफोरची अपील केली होती, अपील इथं फेटलत असताना लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल ती सारा इलोन चिखलोली संघाला. आता मात्र घुटना टेकून फटका घेतलाय, मेडू घेतला, तिथे क्षेत्रक्षय येईल अडवेल दरम्यान एकच धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद व्हावं लागतंय. हर्षद याला पहिला झटका बसतोय तो सारा 11 चिखलोली संघाला हारच्या स्वरूपामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे विकेट देत असताना हर्षदला पाहतोय आपण. नवीन फलंदाज इनिंग नंबर 3 वरती निकेशला पाहतोय आपण. वन डाऊनचा फलंदाज निकेश स्ट्राईक एन वरती जात असताना, चला जास्त वेळ घेऊ नका, सहकार्य करा मित्रांनो. चांगला चेंडू पाहायला भेटला, सबमरीन डिलिव्हरी फेकत असताना गोलंदाज दर्शनला पाहतोय. आल्याच पहिला चेंडूवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न होता, परंतु बेट झालाय फलंदाज निकेश. देवदाव चेंडूची सांगता करत असताना इथे गोलंदाज दर्शन कमबॅक करण्याचा प्रयत्न दर्शन याचा. 3 चेंडू वाईट फेकल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय आपण दर्शन याला. हलक्या हातामध्ये चेंडूला खेळून काढले, स्वतः गोलंदाज धावतायत, या एक धाव पूर्ण आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय आणि फक्त ना फक्त सिंगलच धाव मिळते या चेंडूवरती. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला दर्शन याचा.
सरळ मशे लॉंग ऑफला फटका घेतला होता तिथे क्षेत्ररक्षक चुकी करत असताना चुकीचं रूपांतर 4 धावामध्ये होत असताना पाहतोय आपण कांसई संघाकडून या मिळतात या सारळ चिखलोली संघाला 4 धावा. दुसरं षटक समाप्त झाले आणि 2 षटकात समाप्तीनंतर धाव फलकामध्ये धावा पाहतोय आपण. एक गडी बाद 23 धावा चिखलोली संघाच्या. सर 24 धावा झाल्या आहेत धाव फलकावरती चिखलोली संघाच्या. नवीन गोलंदाज गौतम. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये सॉफ्ट आणि चेंडूला खेळून काढला. स्वतः गोलंदाज गौतम धावतोय आणि फक्त सिंगल धाव. चांगलं रनिंग पाहायला भेटलं गौतम कडून. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावून चेंडू अडवलाय आणि एकच धावीवरचं समाधान मानावं लागेल ते चिखलोली संघाच्या फलंदाजांना. तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी सज्ज झालाय तो. राईट ऑफ ओव्हर द विकेटने गौतमला पाहतोय. तर स्ट्राईक एंड वरती सलामीर फलंदाज रोशन. आडव्या बॅटने फटका खेचलाय तिथे स्वतःला स्ट्रेच करत असताना मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात क्षेत्ररक्षकाने. फटका तर चांगला होता तेवढा चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा क्षेत्ररक्षकाने फायला भेटला आपल्याला. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना क्षेत्ररक्षक राहुल होते तिथे. सरळ रेषेमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये फटका घेतला. सर्वात सुरक्षित फटका मानला जातो. तोच फटका पाहायला भेटतो आपल्याला. फलंदाज निकेशच्या बॅट मधून आलेला हा चौकार पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी सर्वात सुरक्षित फटका खेळत असताना निकेश कडून पाहतोय आपण. 4 धावा वसूल करतोय. आक्रमण करत असताना पाहतोय. आता मात्र आपण निकेश याला 4 धावा वसूल करतोय गौतमच्या विरुद्ध. पुन्हा एकदा गौतम स्ट्राईक एन वरती निकेश. खोदून काढला होता चेंडूला स्वतः फॉलो मध्ये डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट तो पाहायला भेटतोय. गौतमने हिट केलंय आणि बाद व्हावं लागते. ज्या फलंदाजाने चौकार मारला होता त्याच फलंदाजाला इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज गौतमला पाहतोय आपण. दुसरा झटका चिखलोली संघाला. फार सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये एंट्री करताना तर समोरून करा, पडद्याच्या वरून जाऊ नका. दोन घ्यायचे सर्व खेळाडूंनी. समोरून आपल्या एंट्री आहे, आपण समोरून एंट्री करा मित्रांनो. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 वरती अक्षयला पाहतोय आपण नॉन स्ट्राईक वरती. तर स्ट्राईक एंड वरती रोशन फेस करेल गोलंदाज गौतमला. चांगली गोलंदाजी गौतम कडून आता मात्र पाहायला भेटते. अक्षयच्या खोदून काढलाय कव्हर मध्ये फटका, तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते परंतु थांबवलं होतं ना. एकच धाव मिळेल या चेंडूवरती फलंदाज रोशनला.
आडव्या बॅटने फटका खेचलाय लॉंगलेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल या दरम्यान पुन्हा फक्त सिंगल आणि सिंगल धाव पाहायला भेटताय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आजच्या दिवसामध्ये आपल्याला कांस्य संघाकडून. तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 32 धावा, 2 गडी बाद सारा इलेव्हन चिखलोली संघाचा. नवीन गोलंदाज प्रेमला पाहतोय आपण. पुन्हा एकदा प्रेमवरती विश्वास दाखवला संघ नायकाने आणि विश्वासावरती इथे सार्थ उतरताना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती इथे त्रिफला चित करत असताना फलंदाज अक्षयचे केले इथे संपुष्टात येते. तिसरा झटका बसतोय तो चिखलोली संघाला अक्षयच्या स्वरूपामध्ये. चांगले गोलंदाजी पाहतोय आपण प्रेम कडून. पहिल्या चेंडूवरती सफलता अर्चित करतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेचला, तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. ज्या पावलाने फलंदाज करत आला होता त्याच पावलाने माघारी जात असताना पाहतोय आपण गोलंदाज प्रेमला पाहतोय. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा सफलता अर्चित करत असताना पाहतोय प्रेमला. चांगले गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना प्रेमला पाहतोय. 2 चेंडूवरती 2 झटके देत असताना सारा इलेव्हन चिखलोली संघाला. नवीन फलंदाज इनिंग नंबर 6 होते राहुलला पाहतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रेमला पाहतोय. स्क्वॉडवेनची अपील आणि इथे अपील फेटरला असताना हॅट्रिक चेंडू होता प्रेम याचा. चांगला चेंडू पाहायला भेटला. ब्लॉक मध्ये चेंडू होता. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज प्रेमला पाहतोय. प्रेमचा विचार केला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 13 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर चौथं षटक घेऊन आला आणि फक्त अजून 2 गडी बाद. तिसरा गडी बाद होऊ शकला असता. झेल इथे सुटत असताना जेवणदान मिळते ते फलंदाज राहुल याला चुकी करत असताना पाहतोय. आता मात्र क्षेत्ररक्षक कांस्य संघाकडून याच्या अगोदरचं क्षेत्ररक्षण पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षक होतं कांस्य संघाकडून, परंतु आता थोडीशी चुकी होती आणि चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये करत असताना दोन्ही फलंदाज पाहतोय आपण. प्रेमचा विचार स्लोवर पद्धती चेंडू गती थोडी कमी गेली. बीट केले फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू फेकत असताना पाहतोय आपण गोलंदाज प्रेम याने 5 चेंडू फेकत असताना या ओव्हरमध्ये 2 गडी बाद केले आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. मात्र फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडू कट करत असताना चेंडू गेलाय गळीमधून 4 धावांसाठी चौकार येतो या शेवटच्या चेंडूवरती आणि चौथं षटक इथे समाप्त झाले. 4 षटके समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 38 धावा
4 गडी बाद चिखलोली संघाच्या. गाडी नंबर 8921 ड्रिंक्स टॉली योगेश पष्टे याची ड्रिंक्स वाली इथे आलेली आहे. नवीन गोलंदाज गौरव, पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते, पाहत बसले, चेंडू गेलाय वन बाउंड सीमारेषा पार. फलंदाज रोशनच्या बॅटमधून हा आलेला खणखणीत असा चौकार पाहायला भेटतोय. हाणामारीचं षटक आहे. हाणामारीचं षटकाची सुरुवात हाणामारीनेच करत असताना पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला भेटतोय फलंदाज रोशनच्या बॅटमधून. गोलंदाज गौरवच्या विरुद्ध 5 षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. गौरव राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती रोशन. पुन्हा एकदा लॉफ केलंय, आता मात्र क्षेत्र निवडलंय एक्स्ट्रा कव्हरला. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार लगातारचा रोशनच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये दुसरा चौकार. आक्रमण करत असताना पाहतोय आपण फलंदाज रोशनला 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला भेटतात ओव्हरमध्ये गौरवच्या विरुद्ध. पुन्हा एकदा गौरव सज्ज झाल्या गोलंदाजीसाठी, तर स्ट्राईक एंडवरती रोशन. पुन्हा एकदा विरघळवण्याचा प्रयत्न, अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न होता, पण तो बॅटची इनर्ज घेऊन चेंडू होतो यश रेषाकडे. बाद व्हावं लागतं फलंदाजाला. रोशनचे खेळ इथे संपुष्टात येत असताना हा बसलेला सारा इलेव्हन चिखलोली संघाला 5वा झटका रोशनच्या स्वरूपामध्ये. चांगली फलंदाजी आपल्या फलंदाजामध्ये केली रोशन याने. रोशनचा विचार केला तर 22 धावांची खेळी केली आपल्या संघासाठी रोशनने. नवीन फलंदाज इनिंग नंबर 7 वरती रोशनची जागा भरून काढण्यासाठी धीरजला पाहतोय आपण. शेवटचे 3 चेंडू फेस करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती सज्ज झाला आहे, तर कमबॅक करतोय गोलंदाज धीर. गौरवला पाहतोय आपण. फुलटॉस चेंडू पॉइंट मध्ये केलाय, तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान 1 धावेचा अवधी होता आणि एकच धाव घेत असताना पाहतोय आपण फलंदाजाला, कारण स्ट्राईक घ्यावी येते फलंदाज राहुलला. राहुलचा विचार केला तर त्याच्या बॅटमध्ये सुद्धा एक मोठा फटका आलाय. तोच राहुल स्ट्रायकर सज्ज झालाय शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी. पीठ फलंदाज बॅटचा चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाज गौरवला पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आल्यानंतर ना पुढील 3 चेंडूवरती फक्त एक सिंगल धाव आणि एक विकेट घेत असताना गौरवला पाहतोय. शेवटचा चेंडू ओव्हर मधला या इनिंग मधला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅटची इमेरेज घेऊन पुन्हा चेंडू यशराजच्या हातामध्ये. यशराज चोख कामगिरी पाहायला भेटते आपल्याला. अजून एक फलंदाज बाद होतोय. हा लागलेला सारा इलेव्हन चिखलोली संघाला 6वा झटका आणि 5 षटक इथे समाप्त झाले. 5 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण चिखलोली संघाच्या 47 धावा, म्हणजे विजयासाठी गरज असेल ती कांसई संघाला येणारे 30 चेंडू 48 धावांची गरज असेल.
येणारे 30 चेंडू 48 धावांची गरज असेल विजयासाठी कांसई संघाला. जर आज सामना सारा इलेव्हन चिखलोली संघाचा जिंकायचा असेल तर येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 48 धावा डिफेंड कराव्या लागतील. हे ऐकूया आमचे साथी समालोचक नवनिर्वाचित समालोचक दीप खिलारे यांच्या गोड आवाजामध्ये. एक निर्वाचित समालोचक दीप खिल्लारे यांच्या गोड आवाजात आपण ऐकूया या पुढील समालोचक या सामन्याचं. धन्यवाद. थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही ऐकत होता आवाज जितू घावट सरांचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. तर सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. कांसई त्यांच्या विरोधात फाईट करतोय चिखलोली. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. प्रथम फलंदाजी करत असताना चिखलोली या संघाने धावा कुठल्यात 47 आणि 48 धावेचं टार्गेट असेल. फलंदाजी मार्कवरती फलंदाज गौरव आणि भूषण. आणि 3 धावा घेतल्यात. पहिल्या चेंडूवरती 3 धावा. निघून खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. निघून खेळायचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतील आणि स्क्वेअर चेंडू असेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 4.
2 चेंडूचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये हर्षल्याची. हा चेंडू पुन्हा एकदा पाहू शकता निर्धाव चेंडू. सातत्याने निर्धाव चेंडू टाकण्याची कामगिरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये हर्षद्याची. चांगली गोलंदाजी. पूर्णपणे उभं ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप स्टाईलने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चूक करणार नाहीयेत आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत आणि 4 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू शेपवून खेळायचा प्रयत्न, दिशा दिले फक्त चेंडूला. गॅप मोठा आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतील मिड विकेट वरून, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत. 2 धावा. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती रोशन. पहिलं षटक मात्र हर्षलने चांगलं फेकलंय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक कसं फेकायचं ते दाखवून देत असताना चांगली गोलंदाजी केले मैदानाच्या आतमध्ये. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा खर्च केल्यात. भूषणला पाहू शकता स्ट्राईकला. हा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कुठली चूक करणार नाही आहेत. तोपर्यंत 1 धाव घेतली जाईल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 7. फुलटॉस चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला आणि पुन्हा एकदा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज. हा चेंडू फुलटॉस चेंडू सरळ खेळलेत, चेंडू फरार, षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावसंख्या धावफलकावरती 13. बऱ्याच वेळेनंतर षटकारला गोल आहे. फलंदाज गौरव याने. चांगली धावसंख्या उभारायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पॉइंटला. थोडेसे फंबल होत आहेत, बॅकअपला आलेत त्या ठिकाणी आणि तोपर्यंत 1 धाव घेतली जाईल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 14. हा चेंडू बाहेर निघले, सफल झाले त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगला चेंडू जाईल. धन 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 ले बेटा चौकार.
18 धावसंख्या धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू या षटकातील. 18 धावसंख्या. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि हा चेंडू निर्धाव. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18. हर्षल याने पहिले षटक फेकला आणि धावसंख्या खर्च केली फक्त 6 आणि रोशन याने दुसरे षटक फेकून धावसंख्या खर्च केले 12. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये हर्षल तिसऱ्या क्रमांकाचा गोल षटक घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये हर्षल. गोलंदाज हर्षल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बीट झालेत फलंदाज आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. हर्षलचा जर विचार केला तर गोलंदाजी चांगली करतात मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक फेकला आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा कट एज लागते त्या ठिकाणी. थर्डमॅनच्या दिशेने शतरक्षक पाठमोर आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू फरार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 22. सलामीला आलेले फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. हर्षलच्या विरोधात चांगली फलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघून खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात हर्षल आणि निर्धाव चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत रोशन याने. चांगली गोलंदाजी. आठ डॉट चेंडू खेळलाय फलंदाज. हा चेंडू खोदून काढलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने शतरक्षक आहेत. कुठली चूक करणार नाहीत. एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 23. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून शतरक्षक आहेत. पुन्हा तेच. कुठली चूक करणार नाही. दुसरा प्रयत्न आणि एका धावेवरती समाधान. एक धाव घेतली जाईल त्या ठिकाणी. 24 धावसंख्या धावफलकावरती. तिसरी ओव्हर संपले मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या धावफलकावरती 24. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24. हर्षल यांनी चांगले गोलंदाजी केले मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा अक्षयला पाहू शकता तुम्ही. पहिले चेंडू. हा चेंडू
बघितलं असेल मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी धावत येतील तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि एके धावेवरती समाधान. 25 धावसंख्या. हा चेंडू फुल केला त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी त्याच्या आवाक्याच्या बाहेर A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 31 धावसंख्या. गौरव चांगली फलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या बॅटिंग मधून आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला भेटलाय. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत एका टप्प्यावरती उचलण्याचा प्रयत्न फसला त्या ठिकाणी चेंडू वन बाउन्स चौकार. चांगली फलंदाजी बघू शकता तुम्ही. हा चेंडू सफल झाले फक्त दिशा दिली त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल षटकार. आज चेंडू आणि 7 धावेची गरज. काय चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये गौरव बघितला असेल तुम्ही. षटकार चौकार षटकार चांगली फलंदाजी. हा चेंडू सरळ डाव खेळत गोलंदाज स्वतः गॅदर करत असताना चेंडूला तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफल करतो 42. अजूनही 7 चेंडू आणि 6 धावेची गरज. 7 चेंडू आणि 6 धावा. हा चेंडू बाहेर निघले सफल झाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत कुठली धाव मिळणार नाहीये आणि हा चेंडू डॉट चेंडू आणि 6 चेंडू आणि 6 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता तुम्ही. शेवटचा चेंडू शेवटचं षटक आणि 6 धावा. खेळाडू कक्षामधून कोणी बाहेर यायचं नाहीये. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. 2 रनाची पेनल्टी देण्यात येईल. खेळाडू कक्षातून कोणी बाहेर यायचं नाहीये. जास्त आवाज करू नका. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चिखलोली आणि कांसई पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय करण. चांगली गोलंदाजी करावी लागेल करणला जर हा सामना जिंकायचा असेल तर चिखलोली या संघाला. स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही गौरवला. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू फलंदाज होईल बाद LBW च्या स्वरूपात. गौरवचा जर विचार केला तर चांगली फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये गौरव याने. एका हाती किल्ला लढवत होता मैदानाच्या आतमध्ये पण मात्र शेवटचं षटक घेऊन आलंय करण आणि पहिल्या चेंडूवरती मात्र LBW च्या माध्यमातून त्याला बाद केलंय गौरव याला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा पाहू शकता प्रेम मैदानाच्या आतमध्ये जात असताना.
42 धावसंख्या, येणारे 5 चेंडू आणि 6 धावेची गरज. काय होईल मैदानाच्या आतमध्ये? 5 चेंडू आणि 6 धावेची गरज. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रेम पाहू शकता तुम्ही. गौरव मात्र चांगली फलंदाजी करत होता मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघून खेळायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. पंच आमच्याकडे वळतील आणि वाईट चेंडू असेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43 मैदानाच्या आतमध्ये. हा जर सामना जिंकायचा असेल चिखलोली संघाला, आता वाईट फेकून चालणार नाही मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज करण याला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू बाहेर निघले थोडेसे. बघितला असेल पंच पुन्हा एकदा वळतील आमच्याकडे आणि पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू वाईट असेल. मैदानाच्या मध्ये घडतंय काय बघितलं असेल. सातत्याने 2 चेंडूवरती दोन वाईट फेकलेत गोलंदाज करण याने. हा चेंडू पुन्हा एकदा सफल झालेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने फिनिश केलाय सामना या ठिकाणी. बघितलं असेल तुम्ही करण याने षटकाराने. विजयी संघाचा हार्दिक स्वागत आणि हरलेल्या संघाचा हडलक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय गौरव, ज्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. 31 धावसंख्या कुठल्यात आणि या मॅचचा हिरो ठरतोय गौरव.